हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आजचा आपला सेकंड चॅप्टरचा सेशन पहिला आहे आणि आज आपण फ्लुइड्स, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर प्रेशर इक्वेशन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया फ्लुइड म्हणजे काय. तर सर्वसाधारण फ्लुइड म्हणजे असं सबस्टन्स की जो फ्लो होतो. एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो. म्हणजेच याचा अर्थ कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या फ्लो होऊ शकतात. तर आपल्याला माहिती आहे की लिक्विड फ्लो होतं, गॅसेस फ्लो होतात, जे सॉलिड फ्लो होत नाहीत. म्हणजे लिक्विड आणि गॅसेस हे जे दोन प्रकार आहेत आपले, की जे 3 स्टेट्स ऑफ मॅटर आपण म्हणतो, सॉलिड, लिक्विड आणि गॅस, त्यातला हे जे दोन पार्ट आहेत किंवा हे जे दोन स्टेट्स आहेत, लिक्विड स्टेट आणि गॅस स्टेट, हे जे आहेत यांना आपण एकत्रितपणे फ्लुइड असं म्हणतो. मग त्याची एक्झाम्पल जर द्यायची झाली तर सिंपल आहे. लिक्विड आहे म्हटल्यानंतर आपण वॉटर म्हणू शकतो, गॅस आहे म्हटल्यावर एअर म्हणू शकतो, त्यानंतर मोल्टन लावा, अशी बरीच एक्झाम्पल्स आपल्याला पुस्तकामध्ये दिसतील. त्यामुळे इझिली लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की लिक्विड कॅटेगरी आहे किंवा गॅस कॅटेगरी आहे, असे जे काही एक्झाम्पल्स आहेत हे तुम्हाला फ्लुइड या केसच्या अंडर लिहिता येतील. ठीक आहे, एकदम सोपी कंडिशन आहे. आणि आयडियल फ्लुइडच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या फक्त तुम्हाला याच्या पुढे सांगतोय. बघा, पहिली प्रॉपर्टी काय आहे? इनकम्प्रेसिबल. इनकम्प्रेसिबल म्हणजे काय? तर त्याची जी डेन्सिटी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे, म्हणजे जी कंप्रेस होऊ शकत नाही या पद्धतीने. सो डेन्सिटी रिमेन्स कॉन्स्टंट. जेव्हा डेन्सिटी बदलत जाते याचा अर्थ ती कंप्रेस होते म्हणून. सो डेफिनेटली इट इज इनकम्प्रेसिबल, म्हणजेच त्याची डेन्सिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहते. दुसरी प्रॉपर्टी काय आहे बघूया, इररोटेशनल फ्लो. इररोटेशनल फ्लोमध्ये काय अपेक्षित आहे? तर एक प्रकारचा स्मूथ असा फ्लो आहे की ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की तो लॅमिनार फ्लो आहे किंवा ज्याच्यामध्ये टर्बुलन्सेस नाहीत. लॅमिनार म्हणजे स्मूथ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ जेव्हा आपला संपेल, जेव्हा मी तुम्हाला होमवर्क देईन त्याच्यानंतर मी तुम्हाला एक छोटीशी त्या पाण्याच्या फ्लोची एक व्हिडिओ क्लिप दाखवेन, ती बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपल्याला कशा प्रकारचा स्मूथ असा फ्लो अपेक्षित आहे याच्यामध्ये. तिसरी जी प्रॉपर्टी आहे आयडियल फ्लुइडची ती आहे नॉन व्हिस्कस. नॉन व्हिस्कस म्हणजे काय? आपल्याला व्हिस्कस फोर्स माहिती आहे. जसं की आपल्या सॉलिडमध्ये जो फ्रिक्शनल फोर्स असतो त्याच पद्धतीमध्ये लिक्विडमध्ये जो फोर्स असतो त्याला आपण व्हिस्कस फोर्स असं म्हणतो. इन शॉर्ट आपण त्याला व्हिस्कॉसिटी असं म्हणतो त्या प्रॉपर्टीला, जो आपण याच्या नंतर बघणार आहोत पुढच्या काही आर्टिकलच्या नंतर व्हिस्कॉसिटी बद्दल डिटेलमध्ये. आणि चौथी जी आपली प्रॉपर्टी आहे ती आहे स्टेडी फ्लो. जसं मी तुम्हाला म्हटलं की स्टेडी फ्लो, जो लॅमिनार फ्लो बद्दल आपण म्हटलं त्याच पद्धतीने, तर तिथे प्रत्येक वेळेला त्याची जी स्पीड आहे मुळात ती कॉन्स्टंट राहील. ओके, सो वेलॉसिटी कॉन्स्टंट, स्पीड कॉन्स्टंट, अशा प्रकारचा जो फ्लो असणार आहे, मध्येच कुठेतरी स्पीड वाढतोय मध्येच कमी होतोय अशा पद्धतीचा नाही. अशा पद्धतीचा जो स्टेडी फ्लो आहे ही आयडियल फ्लुइडची आणखीन एक प्रॉपर्टी आहे. पुढे जाऊया. आपण याच्यामध्ये कंपॅरिझन करून तुम्हाला सांगतोय की प्रत्यक्षामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे की सॉलिड आणि फ्लुइड याच्यामधले बेसिकली फरक काय आहे. तर थोडे बायफर्गेट करून तुम्हाला सांगतोय. बघा, सॉलिड्स आणि फ्लुइड्स दोन्ही जे मुद्दे आहेत ते तुमच्या समोर लगेच ठेवतो. बघा, लक्षात येईल तुमच्या सॉलिड्स आणि फ्लुइड्सचे. बघा काय म्हटलंय, सॉलिड्स कॅन बी सब्जेक्टेड टू अ शियर स्ट्रेस ॲज शोन इन द फिगर अँड द नॉर्मल स्ट्रेस. हे बघा, हे जे आहे ही शियर स्ट्रेस आहेत. म्हणजे जर स्ट्रेसचे जर 3 प्रकार आपण जर बघितले तर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, त्यानंतर शियर स्ट्रेस, त्यानंतर व्हॉल्यूम स्ट्रेस, असे ते 3 प्रकार आहेत बेसिकली. पण इथे जे आपण बघतोय ते फक्त आपल्या केसमध्ये ही शियर स्ट्रेस आहे. आणि नॉर्मल स्ट्रेस जो आहे तो बेसिकली दाखवलेला आहे. नॉर्मल स्ट्रेस म्हणजे काय होतं, कंप्रेशनसाठी बाहेरच्या दिशेतून आतल्या दिशेने, म्हणजे ऑब्जेक्टच्या दिशेने ऑब्जेक्टवर लावलेला फोर्स जो आहे, जो ऑब्जेक्टला कंप्रेस करण्यासाठी वापरला जातो, तो एक फोर्स असतो. आणि मग जो ऑब्जेक्ट आहे तो बाहेरच्या दिशेने फोर्स लावतो त्याला ऑपोजिट, त्याला आपण टेन्साईल फोर्स असं म्हणतो, जो इथे आता डायग्राममध्ये दाखवलेला नाहीये, जो तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला मिळू शकतो. ठीक आहे. तर दुसरं जर तुम्ही बघितलात तर सॉलिड ऑपोजेस द शियर स्ट्रेस.
म्हणजे तो काहीतरी अपोज करण्याचा प्रयत्न करतो बाय डेव्हलपिंग अ रिस्टोरिंग फोर्स, म्हणजे तो काहीतरी प्रतिकार करतो त्या गोष्टीला. आणि नॉर्मली जर फ्लुइडच्या बाबतीत जर बघितला तर मोस्ट फ्लुइड्स ऑफर अ व्हेरी वीक रेजिस्टन्स. ओके, सो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये, की तुम्हाला असं लक्षात येईल की फ्लुइडमध्ये रेजिस्टन्स जो आहे तो एकदम वीक असतो, म्हणजे निग्लिजिबली स्मॉल असं आपण म्हणू शकतो फार फार तर त्याच्यामध्ये. तर हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलं असेल. तर पुढे जरा जाऊया. पुढचा पॉईंट बघा, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग असे आपण जे बघितलं ते प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड बघितलं, म्हणजे जे स्टँडर्ड कसं असायला हवं, आणि आत्ता हे आपण प्रॅक्टिकली कसं असतं याच्याबद्दल आपण बोलणार आहोत आता. तर बघूया, दे डू नॉट अपोज द डिफॉर्मेशन, म्हणजे ते डिफॉर्मेशनला अपोज करत नाहीत बेसिकली. सो सिम्पल आहे, कारण की जनरल केसमध्ये जे स्टँडर्ड जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेलाच आहे बेसिकली, पण त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ते सुद्धा डिफॉर्मेशनला अपोज करत नाही. दुसरी जी प्रॉपर्टी आहे, दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे जे फ्लुइड्स आहेत म्हणजे लिक्विड किंवा गॅसेस, यांची ॲबिलिटी काय आहे, टू फ्लो. आणि ते काय करतात, बेसिकली फ्लो होत राहतात, म्हणजे ज्या डिरेक्शनमध्ये त्यांना जागा मिळते, जसा मार्ग मिळतो तसं ते फ्लो होतात. ओके, आणि तिसरी प्रॉपर्टी बघूया काय आहे ती, दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेनर. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला माहिती आहे की आपण हे बघितलं याच्या आधी खूप पूर्वीही, की जसं भांडं असेल तसं ते त्याचा आकार घेतात. म्हणजे ज्या चौकोनी भांड्यात ठेवला तर त्या पाण्याचा आकार जर बघितला तर चौकोनी होतो, गोलाकार भांड्यात ठेवला तर गोल वाटतो आपल्याला, म्हणजे ज्याच्यात तुम्ही ठेवाल तसा तो स्वतःला मोल्ड करून घेतो. सो ही त्याची प्रॉपर्टी आहे, ही आपल्याला माहिती आहे. सो बेसिकली हे कशामुळे होतं, तर ते शिअर स्ट्रेसला अपोज करत नाहीत जेव्हा स्टॅटिक इक्विलिब्रियमची कंडिशन असते. आणि म्हणून ह्या नॉर्मल फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज आहेत, मगाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आयडियल फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे दोघांमधला जो फरक आहे बेसिकली तेवढा लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पार्ट आपण बघतोय, फ्लुइड्स ॲट रेस्ट. सो ही एक ब्रँच आहे फिजिक्सची, त्याच्याबद्दल थोडंसं सांगतोय. The branch of physics which deals with the properties of fluids at rest is called as hydrostatics. So ही जी फील्ड आहे बेसिकली तिला आपण काय म्हणतो, हायड्रोस्टॅटिक्स असं म्हणतो. आणि मग आपण बेसिकली आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत बघा, म्हणजे जर का उदाहरणं द्यायची झाली तर हायड्रॉलिक लिफ्ट वगैरे असं आपण बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या बघतो, पुढे त्याची एक्झाम्पल्स येतीलही. तर ह्या सगळ्या कन्सेप्टला आपण काय म्हणणार आहोत की हायड्रोस्टॅटिक्स. ओके, सो एकदम सिंपल आहे. त्याच्यानंतर आपण प्रेशर या भागाकडे थोडंसं वळूया. प्रेशर म्हणजे काय बेसिकली, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण प्रेशरची डायमेन्शन्स युनिट्स बघितलेत, एकदा ती रिकॉल करण्याची गरज आहे. तर काय आहे बघा, द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड ॲट रेस्ट पर युनिट सरफेस एरिया ऑफ द कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज प्रेशर. म्हणजे थोडक्यात अगदी शॉर्टमध्ये सांगायचं तर फोर्स पर युनिट सरफेस एरिया. मग समजा असं झालं की फोर्स जो आहे तो एफ आहे आणि जो युनिट एरिया किंवा जो एरिया आहे आपला तो ए आहे, असं जर असेल तर आपण प्रेशर कसं लिहू शकतो, पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. सो फोर्स अपॉन एरिया. सो त्याच्यामुळे भविष्यात ज्या वेळेला तुम्हाला कंडिशन ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्याला फोर्स म्हणजे समजा एसआय युनिट लिहायचं आहे तर तुम्ही त्याच्यावरून लिहू शकता, कारण फोर्स माहिती आहे आपल्याला, एरिया माहिती आहे, या पद्धतीने. सो हा बेसिक फॉर्म्युला आहे प्रेशरचा, पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. त्यानंतर काय सांगितलं बघा, हे फोर्स कसे ॲक्ट होतात. फॉलोइंग फिगर शोज अ फ्लुइड एक्झर्टिंग नॉर्मल फोर्स ऑन द व्हर्टिकल सरफेस. समजा जर व्हर्टिकल सरफेस असेल तर फोर्सची डिरेक्शन काय असेल बघा, ते दोन्ही ठिकाणी इक्वल अँड ऑपोजिट या पद्धतीचे ते फोर्सेस आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं जर हॉरिझॉन्टल सरफेसमध्ये असेल तर कशा पद्धतीची डायग्राम असेल, हे इझी आहे तुम्हाला समजायला, त्याच्यामध्ये काय फारसं असं एक्सप्लेन करण्याची गरज नाही. ही हॉरिझॉन्टल सरफेस आहे, याच्यावरती फोर्स कसा ॲक्ट होणार, वरून आणि खालच्या डिरेक्शनमधून, इथून हे दोन्ही साईडून आलेले फोर्स, बरोबर ना. सो हे इझी आहे, त्याच्यामुळे याच्याबद्दल काही फार डिटेल तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. ओके, सो सगळ्यात महत्त्वाची केस बघा, पास्कल लॉ आपल्याला काय सांगतोय बघा. An object having small weight can exert high pressure if its weight
ॲक्ट्स ऑन अ स्मॉल सरफेस एरिया. म्हणजे काय आहे बघा, समजा असं झालं की एरिया स्मॉल आहे आणि एरिया लार्ज आहे, असं जर झालं आणि एक ठराविक फोर्स तुम्ही अप्लाय करताय. ओके, समजा आपण असं कन्सिडर करूया की 1 न्यूटन इतका फोर्स आम्हाला 2 ऑब्जेक्टवरती लावायचा आहे. ओके, आणि सरफेस एरिया जो आहे तो एका ऑब्जेक्टचा कमी आहे आणि एकाचा जास्त आहे. असं जर असेल आणि फोर्स जर दोघांवरही सेम लावला तर काय होईल, जो सरफेस एरिया ज्याचा मोठा आहे तिथे काय होईल, तो जो फोर्स आहे तो डिवाइड होईल. त्यामुळे तिथलं जे प्रेशर आहे, जर एरिया जास्त असेल तर काय होईल, प्रेशर कमी असेल. आणि ज्या ठिकाणी त्याचा एरिया कमी आहे त्या अर्थी डेफिनेटली जो फोर्स आहे तो इफेक्टिव्हली तेवढ्याच एरियावरती ॲक्ट होणार. त्यामुळे तिथलं प्रेशर जे आहे ते काय असणार आहे, जास्त असणार आहे कम्पॅरेटिव्हली. सो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे हा. ओके, सो त्याच्याबद्दल थोडीशी आणखीन माहिती आपण घेऊया. प्रेशरबद्दलचं काय काय आहे ते आपण बघूया. आत्ताच मी जे म्हणालो तुम्हाला ते एसआय युनिट ऑफ प्रेशर काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कारण फोर्स अपॉन एरिया असं आपण म्हटलंय. सो फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि एरियाचं जे युनिट आहे ते आहे मीटर स्क्वेअर. त्यालाच आपण पास्कल असं म्हणतो, जे सिम्बॉलिकली आपण जेव्हा दाखवतो तेव्हा PA असं म्हणतो. सो हे लक्षात ठेवा, PA मधला P कॅपिटल असेल कारण का पास्कल हे सायंटिस्टचं नाव आहे. पण जेव्हा तुम्ही पूर्ण युनिट लिहाल तेव्हा P आपला स्मॉल असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे आपण गेल्या वर्षी या सगळ्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर फोर्स आपल्याला माहिती आहे की फोर्स ही काय आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. पण ही जी क्वांटिटी आहे प्रेशर क्वांटिटी ती काय आहे, स्केलर क्वांटिटी आहे. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय, अदर युनिट्स बार और टॉर. सो एक बार म्हणजे साधारणपणे 10⁵ इतके पास्कल्स. म्हणजे किती प्रमाणात बघा, 10⁵ म्हणजे 10⁵ इतक्या पटीने हे जास्त आहे युनिट. आणि टॉर म्हणजे साधारणपणे 103 पॉईंट समथिंग असा काहीतरी तो अंक आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 103 पास्कल्स म्हणूया. म्हणजे जवळपास 133 पटीने हा जो कॅल्क्युलेशनचा जो पार्ट येईल हा एवढा जास्तीचा असतो. तर ही दोन त्याच्यातली बेसिक मोठी युनिट्स आहेत. तर पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय बघायचं आहे तर एक इक्वेशन बघतोय आपण, प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. सो याच्यामध्ये आपल्याला सिंपल डेरिव्हेशन आपण बघणार आहोत, काय फार अवघड बघणार नाही. बघा, अ व्हेसल इज फिल्ड विथ अ लिक्विड अँड कन्सिडर अन इमॅजिनरी सिलेंडर इनसाइड द कंटेनर. म्हणजे आपण एक असं भांडं घेतोय जे लिक्विडने भरलंय आणि त्याच्यामध्ये एक सिलेंडर, इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतोय. ठीक आहे, सो करूया. काय होईल, समोर तुमच्या डायग्राम ठेवली आहे, पुस्तकातलीच डायग्राम आहे बघा. इथे काय होईल, हा सिलेंडर जो आहे जो पाण्याने भरलाय, सॉरी हे जे व्हेसल आहे ते पाण्याने भरले आणि हा जो सिलेंडर आहे हा इमॅजिनरी सिलेंडर आहे. तर याच्यामध्ये दिसते त्याचा जो सरफेस एरिया आहे तो कॅपिटल A आपण वापरला आहे आणि त्याची जी हाईट आहे त्या सिलेंडरची, इमॅजिनरी सिलेंडरची, ती आहे H. सो त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते लगेच लिहून टाकूया, जे डेरिव्हेशनमध्ये लिहिताना आपल्याला उपयोगात येईल. काय काय बघा, लेट क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द सिलेंडर इज इक्वल टू कॅपिटल A. डेन्सिटी ऑफ द फ्लुइड जी रो असणार आहे. हाईट ऑफ द सिलेंडर H आहे. आणि जर असं असेल तर आपण पुढे काय करू शकतो बघा, द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर विल बी. म्हणजे हे जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर बेसिक आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा, पहिला जो मगाशी आपण बघितला होता, P इज इक्वल टू F इंटू A. सो फोर्स म्हणजेच काय थोडक्यात तर मास इंटू G, mg इज द फोर्स. सो आपण जर त्या अर्थाने जर बघितलं तर आपण पुन्हा कसं लिहू शकतो, P इज इक्वल टू mg अपॉन A. हे आपलं पहिलं इक्वेशन असेल, बरोबर. तर आता आपल्याला ते मास किती असेल याचं कॅल्क्युलेशन आपण करतोय. तो जो सिलेंडर आहे इमॅजिनरी सिलेंडर, त्याच्यामध्ये जे लिक्विड आहे तिथलं मास किती असेल याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. ओके, सो ते कसं काढणार बघा, m इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इंटू डेन्सिटी ऑफ द लिक्विड. सो कंडिशन काय होईल बघा आपली, आपल्याला माहिती आहे त्याचं व्हॉल्यूम किती आहे, किती व्हॉल्यूम आहे बघा, एकदा विचार करा. समोर आणतो डायग्राम, ही बघा व्हॉल्यूम किती येईल, हा सरफेस एरिया इंटू H. ओके ना, पाय r स्क्वेअर इंटू H असा आपला रेग्युलर फॉर्म्युला. इथे पाय r स्क्वेअर म्हणजेच आपला A आहे, त्यामुळे A इंटू H इट इज द व्हॉल्यूम. आणि डेन्सिटी आपली रो आहे
त्यामुळे आपण हे या पद्धतीने लिहू शकतो. आता हा फॉर्म्युला कुठून आला तर आपल्याला माहिती आहे बघा, मास अपॉन व्हॉल्यूम इज डेन्सिटी. म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम होता, तो व्हॉल्यूम फक्त आपण इकडे नेला म्हणजे आपल्याला काय मिळेल, मास मिळेल. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याकडे असतो नेहमी, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपण मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असं करतोय. सो एम इज इक्वल टू AH इंटू रो अशी एक किंमत मिळाली आपल्याला. सो ही एमची किंमत आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करू शकतो एमच्या जागेवर. सो सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 1 काय मिळते बघा, सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ इक्वेशन 2 in 1 काय मिळेल, एकदम सिंपल आहे. P इज इक्वल टू AH रो इंटू G अपॉन A. इथे काय दिसतंय बघा, A आणि A कॅन्सल होऊन जातोय. म्हणजेच फायनली पीचं इक्वेशन काय मिळालं आहे आपल्याला, तर P इज इक्वल टू H इंटू रो इंटू G. इथे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का बघा, की हे जे कॅल्क्युलेशन आपण केलं म्हणजे जे इक्वेशन आपण डेराईव्ह केलं त्याच्यानंतर जे इक्वेशन मिळालं P इज इक्वल टू H रो G, याच्यामध्ये कुठेही A नाही आहे बघा. म्हणजे जो आपण त्या सिलेंडरचा जो क्रॉस सेक्शनल एरिया आपण बघितला होता कॅपिटल A, त्याचा कुठेही संबंध नाही. म्हणजे इमॅजिनरी सिलेंडरचा एरिया तुम्ही कितीही घेतलात तरी काही फरक पडत नाही, कारण त्याच्यावरती आपलं प्रेशर जे आहे ते अवलंबून नाही असं आपल्याला दिसतं. सो आपल्याला हे जे फायनल इक्वेशन मिळाले तिथे आपण काय फायनली म्हणतोय, धिस इक्वेशन गिव्स प्रेशर ड्यू टू अ लिक्विड कॉलम. सो आता आपल्याला लक्षात आलंय काय ते. सर याच्यावरचं एक गणित तुम्हाला इझिली सोडवता येईल, P इज इक्वल टू H रो G. तर वळूया, जाऊया आपल्या होमवर्ककडे, आजच्या आवडत्या कार्यक्रमाकडे. सो होमवर्क बघा आजचं काय आहे. अ स्विमर इज स्विमिंग इन अ पूल ॲट 10 मीटर बिलो द surface of water. Calculate the pressure on the swimmer due to the water above. सो तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे त्याच्यापैकी एकच व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, कुठली तर 10 मीटरची, बरोबर. म्हणजे हाईट मिळाली आपल्याला. H ची व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट कराल, G ची व्हॅल्यू आपण नेहमीच्या पद्धतीने 9.8 कन्सिडर करतो, बरोबर. आणि रोची जी व्हॅल्यू आहे ती डेन्सिटी ऑफ वॉटर, ती मी तुम्हाला सांगणार नाही आहे, ती तुम्ही शोधायची आहे ती किती असते ती डेन्सिटी ऑफ वॉटर, आणि ती सबस्टिट्यूट करावी लागेल. कारण आपण जे स्विमिंग पूलमध्ये बघतोय तिथे आपल्याला वॉटरची डेन्सिटी जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे. सो ती शोधून घ्या.